नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आज आहे काहीतरी स्पेशल. तर आम्ही फर्स्ट टाइम एका वेगळ्या क्रिएटर कपलला भेटणार आहोत. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या पॉडकास्ट वरती बोलवलं आणि आय डोंट नो हा व्लॉग त्यांच्या पॉडकास्ट नंतरच येईल ऑब्विसली. तर तुम्ही पण ते नक्की बघा आणि कोण आहे, कोणाच्या घरी चाललं हे सगळं मला नंतर कळेलच. आम्ही ऑलरेडी लेट झालो. ऍक्च्युली आम्हाला काल इतकं आम्ही बिझी होतो, घराची कामं, त्याच्यानंतर मग सगळे लोक म्हणजे माझे रिलेटिव्ह घरी आले होते आणि बेल्ट नाही लावायचा. हा ब्लॉग करायचा आम्हाला, बेल्ट नाही लावायचं. ते तर ते बक्कल तर ते सॉरी तुला लावायला लागेल मला वाटतं. हा थांब मी लावलं. हा बघितलं, नवऱ्याशिवाय बायको अधुरी आहे मित्रांनो. नवऱ्याशिवाय बायको अधुरी आहे. ओके. तर हा मग काल आम्हाला काही रील्स शूट करायचे होते जे ब्रँडचे होते आणि रात्री 12 वाजता आम्ही ते शूट केलंय. आम्हाला असं होतं की आम्हाला रविवार वरती नाही टाकायचं. भरपूर मेहनत होत्या त्याच्यात. ते आम्हाला डिबूला उचलून घेऊन दुसरीकडे जावं लागलं, तिकडे जाऊन शूट केलं. भरपूर होतं ते. तर मग ते सगळं झालं आणि आम्ही 2ला झोपलो आहोत रात्री, बिकॉज एवढी सगळी कामं होती आणि आम्हाला आजवरती नव्हतं टाकायचं सगळं ब्रँडेड कॉन्टेंट. तर मग आणि काल ब्लॉग पण नीट नाही करता आलं, काहीच केलं नाही, कारण की सगळे आणि फॅमिली वगैरे आल्यानंतर एवढ्या डेज नंतर भेटल्यानंतर इच्छा पण होत नाही की व्हिडिओ करू आपण ते सगळं. तर भेटूया परत. आम्ही आता काल आम्हाला ऍक्च्युली काहीतरी घ्यायचं होतं छोटूसं, कारण की कोणाच्या घरी फर्स्ट टाइम जातोय तर काहीतरी असं छोटं घेऊन जायला, पण आम्हाला त्यासाठी पण वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही आता इथे नेचर्स बास्केट मधून चॉकलेट रपारप घेतलेले आणि रपारप निघाला मित्रांनो. तर आता पोचू, बघूया. आम्हाला लेट जायला नाही आवडत, पण ठीक आहे आता झालं. पण आम्ही फुल प्रूफ काय बोलतोय, फुल काय करतोय यार? काय नाही काय करतोय आपण? काय मार्चिंग नाही, मग प्रयत्न फुल प्रयत्न करतोय की आम्ही गाडी आरामात चालवतो आहोत. हा पण फुल प्रयत्न नॉर्मली उडवत नाही गाडी अशी. आपल्या गाडीला पंख असती. हा ना, मजा आली असती ना. हा तर आता भेटूया. आम्ही पोहोचल्यानंतर मी थोडीशी नर्वस आहे, मी फंबल पण किती करते. हा एक्साइटेड, ह्याला काही फरक नाही पडत. माझा थोडी सोशल एन्झायटी. हा ते इंट्रोवर्ट लोकांचं असतं, ते एक्स्ट्रोवर्ट लोकांना एन्झायटी नाही होत, पण मजा येणार, मजा येईल. टाइमपास, नवीन लोकांना भेटायला मला खूप आवडतं. म्हणून जर तुम्हाला आम्ही रस्त्यात दिसलो ना कधी तर बिंदास येऊन भेटायचं. आम्हाला कधी कधी लोक बोलतात, अरे आम्ही विचार करतो भेटू की, अरे भेटायचं यार बिंदास. आणि तुम्हाला जर मी कधी ऑफ दिसली तर समजून जा की माझं ते अचानक आतून असं निघतं की बापरे लोक, ओ माय गॉड, माझ्याशिवाय पण लोक आहेत जगात, आई शपथ, आणि ते माझ्याशी बोलणार हो असं. येस, तर भेटूया लवकरच. आणि आता हळूहळू ते कमी झालंय, मी लोकांची भेटते जेव्हा यश नसतं तेव्हा पण मी भेटते. खूप इम्प्रूव्ह झाली आता. तर भेटूया, चला बाय बाय. आता मी जरा असं एकत्रित करते स्वतःला. मेडिटेशन कर लवकर, पटकन बस. आता मुद्रासन नाही, आता मी हनुमान चालीसा ऐकणार आहे आणि मी ताकद मिळते. हे काम करूया का आपण, त्यांच्याकडे पण गेलोय, एका कानात तू टाक, एका कानात मी टाकतोय, आणि आपण हनुमान चालीसा लावूया. आणि काय ते बोलतात त्याच्यावरती दुर्लक्ष नाही, त्यांचं पण ऐकायचं. शट, चला बाय. पोट वाढलं पाहिजे. हे बघा मित्रांनो, इकडे एवढं खायला आणले आणि जण किती आहेत? एक. आणि हे तर मेन बिकॉज शिवानीला आवडतं. ओ आई शपथ. मी तेच बघत होते, मला ठोकला दिसतोय. आय वाज होपिंग की आता असू दे. आहे बघ, हे एवढं आणलंय आणि ह्याच्यातली खाणारी ही एक आहे. जर तुम्हाला माहित नसेल, आम्ही मगाशी ब्लॉग केला नसेल तर, आदू एवढा नाश्ता म्हणून मी केलं लगेच. मी थांबलो नाही, मी मयूरभाई केलं, कारण मी सगळ्या त्या ह्याच्यात पण ही पण मयूरभाई बोलली आहे. तुला आठवत आहे का? आता काय झालं सगळीजण, आणि इनफॅक्ट आज आम्ही तेच बोलणार पण आहे ब्लॉग मध्ये, म्हणजे आम्ही की सगळीजण कमेंट्स मध्ये पण आता मयूरभाई, कारण ते आता झालंय की मयूरभाई. ठीक आहे, चल पुढे मागे काय नाही. दुसरं छोटू सगळे कमेंट. छोटू तुझं नाव ठेवलंय. हा, मयूर भाई ने इतने ऑप्शंस दिए हमें, समझ नहीं आ रहा है कहाँ से स्टार्ट करें. संडे मॉर्निंग ब्रेकफास्ट और ऑर्डर ज्यादा करने का लड़के लोग का आदत होता है. मुलांनी हेच केलं पाहिजे. काय माहितीये, कारण की बाबा कमी पडायला नको, असू दे ना खायला एक्स्ट्रा, थोडं नंतर खाऊ, संध्याकाळी खाऊ, काय ये कुछ नहीं है. मतलब जितना है ना इसका डबल और किचन में. टीम को भी ज्वाइन करने बोला ना, सगळ्यांना जो भी कम नहीं पडना चाहिए. ये तो राइट है. मेला असं होतं की गेस्ट थोड़ा कम पड़ा, भूखा रहने का ना. ज्यादा बचा शाम को
खा लेंगे, उसमें क्या हुआ? हाँ वो भी है, वो भी है, इधर बोल रही है, घर पे भी यही करने का अपन सेम। कैसा लग रहा है आपको? मुझे तो बहुत मजा आया। मजा आ रहा है तेरे को? बहुत ज्यादा। आपको कैसा लग रहा है? मस्त, खूप मजा आली। मजा आली तुला? पण खूप मजा आली. बघितलं मित्रांनो, असं असतं, सगळ्यांना मजा येते जेव्हा असे सेम वाईब वाले लोक भेटतात, सगळ्यांना मजा येते. काय मस्त लाईट मध्ये, म्हणून मी काळा पण नाही दिसणार तुम्हाला, असा उभा राहतो. आणि तुम्हाला बिहाइंड द सीन्स बघायचे असतील ना तर यांचा ब्लॉग बघा. हा ऍक्च्युली यांच्या ब्लॉग मध्ये सगळे बिहाइंड द सीन्स खूप मस्त मस्त आलेले आहेत. आणि आम्ही इतके हसलोय ना आज की म्हणजे आमच्या सगळ्यांचे असं हे दुखतंय. हा, कारण खरं निघालं ना बाहेर मित्रांनो, जेव्हा खरं निघतं तेव्हा मित्र सगळे असे हसतातच, याला माहिती असेल. आम्ही दोघं खूप रिलेट करू शकलेलो एकमेकांना. त्यांचं पण दाखव ना किती काम. आणि हे बघा भाई, ऍक्च्युली पॉडकास्टच्या मागे किती मेहनत असते बघा. ह्याला विचारा, या लाल टी शर्ट वाल्याला विचारा. हे बघा लाईट बीट लावले ते मागे, तिथे मागे त्यांचे कान उडाले. आता का माहित नाही मला त्यांचे कान उडाले, पण त्यांचे कान उडालेले आहेत, का नाही माहिती मला. हे बघ कसलं एकदम प्रॉपर सेटअप, एक नंबर पॉडकास्ट, जाम मजा आली. हे तुम्हाला दाखवायचं होतं आम्हाला, जे तुम्हाला सांगत होतो ना आम्ही एक्साइटेड. आणि हा प्लीज मित्रांनो असं ना करू, तिकडचा पॉडकास्ट पण बघायचा, आम्हाला बघायचं कसं वाटलं ते पण कॉमेंट करून सांगा. इथे पण स्पॅम करा, छूट कॉमेंट करा, मी वाचतो तुमचे कॉमेंट, बाकी कोण नाही, मी वाचतो तुमचे कॉमेंट. फक्त रिप्लाय नाही करत, वाचतो तो. खोटारडी आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्यांना रिप्लाय दिला त्यांना माहिती आहे. बाय बोल. तसं नाही, ओरिजिनल वाला बाय बोल, डोकं आपटून. सगळीकडे गेलं की तेच असतं मित्रांनो, खाणं नाही सोडू शकत माणूस, आणि ही खाण्यासाठीच फिरते इकडे तिकडे. पॉडकास्ट सेकंडरी मला वाटतं ही खाण्यासाठी आलेली आहे, कारण हिने मला तिथून इथे आणायला लावलंय. आणि ज्या माणसामुळे माझी दाढी बिडी करायला लागते सतत, तो माणूस समोर पण त्याच्या तोंडून मी बोलवून घेतो याच्याकडे की कसं वाटतं. तो बघ कसा आहे आणि तू बघ. बघितलं, हे असंच असतं रे, अपना प्लेट में क्या नाही, सामने वाले का प्लेट, म्हणजे वाव ऐसे होत आहे. तर आता आम्ही खाऊन घेतो, जसं युजली आमचं जे मेन काम असतं ते आम्ही करून घेतो, मग बाकी आपण परत भेटू. गाईज, सो वी आर बॅक. आम्ही आता आलेलो कार मधून, पॉडकास्ट वगैरे झालं, आम्हाला खूप मजा आली, खूप जास्त. हो, आणि असं वाटलंच नाही की आम्ही म्हणजे काय बोलू, माझे गाल अजून पेन होते. मी अजून पण शॉक मध्ये की हे सगळं झालं, बिकॉज फर्स्ट टाइम हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी होतं. खरंच, आणि ह्यांच्यासोबत होणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांनी जी वाईब क्रिएट केली ना, आई शपथ, ते खूप होमली आणि खूप असं फ्रेंडली बाबा कॉन्व्हर्सेशन. आदू आणि मी खूप थँक्यू आम्हाला तुमच्या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल, आणि माईक टॉप, आणि आम्हाला एवढं कम्फर्टेबल फील करवल्याबद्दल, कारण त्याच्यामुळे आम्ही असं ओपन अप होऊ शकलो. बिकॉज यश साठी तरी थोडंसं इझी आहे, पण माझ्यासाठी खूपच डिफिकल्ट होतं. पण आदूने इतकं होमली फील करवलं, इतकं फ्रेंडली फील करवलं की बिग थम्स अप. तुम्ही नक्की त्यांचे पॉडकास्ट बघा, आणि खूपच स्वीट लोक आहेत ते, खूप स्वीट, खूपच. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आदित्य आणि मृदुलला पण भेटलो, आणि तेव्हा माझ्यासाठी असं फॅन मोमेंट होता. शिवानीला असं झालं, शिवानी जेवढी ओपन अप झालेली, शिवानी परत अशी आली की ओ माय गॉड, 11 वर्षापासून मी ज्याला बघतेय, की 11 वर्ष नाही, आय थिंक 11 वर्ष नाही, 7-8 वर्ष, म्हणजे फॉर अ लॉंग टाइम. हा, फॉर अ लॉंग टाइम. मी 7-8 इयर्स पासून तिचं बघते, तिचे DIYs आणि सगळं. तर मला असं झालं की ओ माय गॉड, ती परत पावम झाली, परत अशी आली की अरे मी काय बोलतो, म्हणून ती बोलत नव्हती तेव्हा. हो, पण मग आदित्यला भेटून असं वाटलं की नोनच आहे, बिकॉज त्यांना डेली आम्ही असं शॉर्ट्स मध्ये बघतो, आणि इंस्टाग्राम, युट्यूब सगळीकडे बघतो, तर असं वाटलं की आम्ही ओळखतो. आद्या, मयूर भाई, ह्या सगळ्यांना असं वाटलं की हा ग्रुप आपण बघत आलो, आणि त्यांना आता भेटतोय, आणि आम्हाला पाठ करून घेतलं त्यांनी. हे खूप इम्पॉर्टंट असतं, कारण मी सारखं हे बोलतोय, समोरच्या हातात आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं तर त्यांच्या हातात होतं ना, की नॉर्मल आपण पॉडकास्ट साठी बोलवलंय, नॉर्मल तसं, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी खूप चांगलं आम्हाला असं फ्रेंड सारखं ट्रीट केलं, आणि असं खूप असं इन्क्लुडेड. आम्हाला कुठेच, मला तरी स्पेशली असं कुठेच ना मला फील नाही झालं की मी फक्त इकडे प्रोफेशनल मीट साठी आले, फक्त पॉडकास्ट आहे, पॉडकास्ट करून जायचं, असं काहीच नाही वाटलं. खूप बरं वाटलं, अँड दिस वॉज माय बेस्ट एक्सपिरियन्स. हा माझा फर्स्ट आमचा पॉडकास्ट होता, अँड आय थिंक हा बेस्ट होता. आम्हाला माहिती असं फर्स्ट बेस्ट नाही बोलतो, पण तुम्हाला नाही माहिती आम्ही कसं फील करतो. तेच, तुम्हाला असं वाटेल की आम्ही खूपच बेस्ट करतोय, पण ऍक्च्युअल मध्ये, आणि ते चौघं पण खूप स्वीट होते, खूप स्वीट लोक, आई शपथ. मी कार मध्ये येईपर्यंत स्माइलच करत होती. मृदुलला मी आय थिंक फक्त 5-10 मिनिट साठी भेटली, बट ट्रीट केलं. आणि आमचा पॉडकास्ट पण आपला तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आता आम्ही सांगतोय, तो जाऊन जर बघितला असेल, लवकर जाऊन तो कॉमेंट बघा, बोलतोय तुझ्या, तर लवकर जाऊन तो पॉडकास्ट बघा.
तर मग आता आम्ही बदलापूरला निघतो आणि बघूया ऑन द वे काय काय होतं, तुम्हाला अपडेट्स देत राहू बघत. आणि हा अजून एक गोष्ट, हे पॉडकास्ट साठी आम्ही एवढं एक्सायटेड होतो बिकॉज फक्त पॉडकास्टच नाही, हे आमच्या दोघांच्या युट्यूब सोशल मीडिया जर्नी आणि दोघांसाठी हे एक न्यू स्टेज होतं. हो खरंच, की त्याच्यासाठी आम्हाला कोणीतरी बोलवलंय, भेटणं वगैरे. खूपच थँक्स फॉर दिस कोलॅब आणि थँक्यू फॉर यू ऑल, कारण की तुम्हीच त्यांच्या इथे जाऊन कॉमेंट केलं, आम्हाला मेसेज करून सांगितलं आणि त्यामुळे हे सगळं घडून आलं. तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात तुम्हाला माहित नाही, पण तुमच्यात खूप पॉवर आहे. तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. थँक्यू सो मच. वी लव्ह यू अ लॉट. बाय. हे अर्धा वडा पूर्ण कर ना, वडा आपला घे ना, माझा घे वडा. तर मित्रांनो, हा हे दिवस प्रेझेंट, कोणता दिवस आहे सांग? 5 4 3 वटपौर्णिमा. वटपौर्णिमा, करेक्ट. तर हा आहे वटपौर्णिमेचा व्लॉग आणि हा जो व्लॉग आम्ही आता टाकले, म्हणजे तुम्ही जो बघता आहात तो खूप 2-3 हफ्ता पुराणा व्लॉग आहे. बट आम्ही असं डिसाइड केलं ॲज युजल ही मुलगी व्लॉग एंड नाही, मी सांगते की आम्ही हा व्लॉग असं विचार केलेला की ज्या दिवशी पॉडकास्ट जाईल त्या दिवशी आम्ही हा पोस्ट करू, म्हणजे तुम्हाला सस्पेन्स पण राहील ना थोडंसं. तर येस काय करतो पुढे बोल. कारण सस्पेन्स राहील, मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की हा ड्रॉप करू आता, पण ते तर झालं की आपण हा आता पोस्ट का केला, याचं सांगणं की आता एंड करायला का विसरलो, कारण की आम्ही नंतर गेलो बदलापूरचा ब्लॉग पण येईलच लवकरच. तो स्पॉइलर नको म्हणून आम्ही तो पण नाही टाकला त्यासोबत, म्हणून नंतर मग तो आता येईल ह्याच्यानंतर. आणि काय बोलत होती मी, तुलाच माहिती की हा, आणि तो पॉडकास्ट आहे, आम्ही फर्स्ट टाइम असं कोणता पॉडकास्ट वरती गेलेलो, पॉडकास्ट वरती गेलेलो आहोत, तर प्लीज सपोर्ट करा जाऊन तो. आणि मेन तो हिंदीवाला चॅनल होता. आम्हाला एका वेळी आम्ही फर्स्ट टाइम हिंदी चॅनल साठी पॉडकास्ट केलं, तर तो अख्खा पॉडकास्ट हिंदीमध्ये आहे, सो तुम्ही पण जाऊन. आणि तो मेन तुमच्यामुळे, कारण तुम्ही लोकांनी त्यांना स्पॅम केलं कमेंट करून की कॉल वाईफ विथ अशी. थँक्यू मित्रांनो, तुमच्यामुळे आम्हाला तिकडे जायला भेटलं आणि तिकडे त्यांना दाखवायला भेटलं की आम्ही दोघं कसे आहोत. तर तो नक्की बघा, तो पॉडकास्ट पण जाऊन बघा. अजून मोठ्या पॉडकास्ट मध्ये आम्हाला सजेस्ट करा. हा सगळीकडे जाऊन बोला की वायबी दाशीला बोला, वायबी दाशी. पण खरंच थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे सगळं घडून येत आहे आणि वी आर सो मच ग्रेटफुल. थँक्यू फॉर सपोर्टिंग टू एव्हरीवन. आणि तुमचे कॉमेंट्स बघून खरंच खूप बरं वाटतं यार. तुम्ही एवढे मोठे कॉमेंट करताना त्याला रिप्लाय तुम्ही नाही, मी त्यांना सांगतोय 1 मिनिट इकडे पकडे, खांदा दुखायला लागला माझा. तुम्ही एवढे मोठे कॉमेंट करता, एवढं बघून रडावंसं वाटतं की बापरे किती प्रेम करतात लोक आमच्यावर, किती प्रेम करतात. थँक्यू. हा व्लॉग पण जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून हा व्लॉगला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पॉडकास्ट मध्ये जाऊन त्यांना सांगा प्लीज सबस्क्राईब गाईज. बाय.